नमस्कार। तर आज मी तुम्हाला ओल्या काजूची भाजी करून दाखवणार आहे, एकदम सोप्या पद्धतीत। तर आता मी हे 1 वाटी ओले काजू घेतले आहे। हे काजू मी ह्या भांड्यामध्ये ओतून घेते, पातेलीमध्ये, आणि त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतून घेतलं। पाणी घातल्यानंतर मी गॅसवरती फक्त उकळी येण्यासाठी ठेवलं आहे। हे एक उकळी आली की मी बंद केला गॅस, म्हणजे त्यामुळे चिक जातो। आता हे पाणी मी ओतून टाकलं गरम। आता त्यामध्ये मी पुन्हा थंड पाणी घालून घेते। आता हे मी थंड पाणी घातल्यानंतर हातावरती 1 चमचा तेल घालून घेतलं, कारण तेल लावल्यामुळे हाताला चीक लागत नाही। बघा, हे सर्व आपल्या हाताला लावून घ्यायचं तेल, आणि हे एक एक करून असे सर्व गर सोलून घ्यायचे, सालं काढून। ही भाजी मी एकदम कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीची दाखवणार आहे, जशी आम्ही कोकणी लोक खातो त्याच पद्धतीप्रमाणे। तर आता हे सर्व गर मी सोलून घेतले आहेत। ही कढई मी गॅसवरती गरम करायला ठेवली। कढई चांगली गरम झाली। आता त्यामध्ये 1.5 चमचा हे तेल घालून घेतलं मी। तेल चांगलं गरम झालंय। आता त्यामध्ये 4 ते 5 पाकळ्या मी लसूणच्या बारीक ठेचून घेतलेल्या घातल्या आहे। लसूण चांगली परतवून घेतली त्या तेलामध्ये, आणि आता त्यामध्ये मी हे मध्यम आकाराचे 2 कांदे कापून घेतले होते, ते त्या तेलामध्ये मी कांदे घालून घेतले, बारीक कापलेले। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं। मीठ घातल्यानंतर आता हे 2 टोमॅटो घालून घेतले, बारीक चिरलेले। आता कांदा आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा। त्यावरती मी हे आता झाकण ठेवलंय। साधारण 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं, गॅस मंदच ठेवायचा आहे। हा कांदा नरम होईपर्यंत झाकण मी ठेवलं। बघा, हा आता कांदा नरम झाला, कांदा टोमॅटो। त्यामध्ये मी ही हळद घातली, पाव चमचा। हळद घातल्यानंतर परतवून घ्यायचं, कारण त्या हळदीचा कच्चेपणा जाईल। आता हा घरगुती मसाला आहे आमचा, तो मी 1.5 चमचा घातला। काजू थोडे गोड लागतात म्हणून थोडंसं तिखट जास्त घातलं तरी चालेल। आता हा 1.5 चमचा मी मसाला घातल्यानंतर पुन्हा हे परतवून घेतलं, म्हणजे मसाला चांगला भाजून घेतला। आता त्यामध्ये मी हा 1 चमचा भरून गरम मसाला घातला। गरम मसाला घातल्यानंतर मी पुन्हा हे परतवून घेतलंय। हे मसाले चांगले भाजून झाले की त्यामध्ये मी हे आता त्यामध्ये हे मी पाव वाटी खोबरं घालून घेतलं, ओल्या नारळाचं। आता हे खोबरं सुद्धा त्या ग्रेव्हीमध्ये परतवून घ्यायचं आहे। सुकंच घेतलं आहे मी पहिलं, त्यामध्ये पाणी घातलं नाही आहे। आता हे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी हे सोलून घेतलेले गर सर्व घालून घेतले। गर घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये, ग्रेव्हीमध्ये। आता ही वरून मी कोथिंबीर बारीक चिरलेली घातली आहे। आता पुन्हा सर्व मी एकत्र करून घेते। गर आणि ग्रेव्ही एकत्र झाल्यानंतर आता ज्या वाटीने मी खोबरं घातलं त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घेतलं आहे, मी ते भाजीमध्ये घालून घेतलं। आता ही भाजी एकत्र करून मी झाकण ठेवून साधारण 10 मिनिटं बारीक गॅसवरतीच मी शिजवून घेणार आहे। मध्ये मध्ये हे झाकण काढून मी भाजी परतवून घेतली। बघा, त्यातलं पाणी सुद्धा कमी होत चाललं आहे। आता हे असं 2-3 वेळा मी झाकण काढून परतवली भाजी। ही भाजी एकदम स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची, कारण मग फुल ठेवला गॅस तर पाणी पटकन आटून जाईल आणि गर हे कच्चेच राहतील। तर तयार आहे आपली काजूची भाजी। बघा किती छान कलर आलाय त्याला, आणि दिसते पण सुंदर। जर का तुम्हाला कोकणी पद्धतीतील रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट्स करा, आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।